नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी संतोष सर्वदे. सरकारी DNA मराठी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, काल 12वीचा निकाल जाहीर झाला असून बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना चांगले यश मिळाले आहे. तर सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन. आणि नीटची आज एक्झाम आहे. जे जे विद्यार्थी नीट एक्झामला बसले आहेत त्यांना सुद्धा परीक्षेकरता हार्दिक शुभेच्छा. तर आपण आज या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत की नीट परीक्षेच्या एक दिवस अगोदर निकाल जो दिला 12वीचा ते कितपत योग्य आहे आणि याचे काय परिणाम होऊ शकतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. इथे आपण पाहू शकाल की महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 12वीचा निकाल हा 2 मे रोजी जाहीर झाला. हा निकाल नीट परीक्षेच्या एक दिवस अगोदर जाहीर झाल्यामुळे पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. याचे कारण काय आहे माहीत आहे का? कारण HSC बोर्डाला निकाल जाहीर करण्याची एवढी गडबड का होती? नीट परीक्षा 3 तारखेला असताना 2 तारखेला निकाल जाहीर करण्याचा काय महाराष्ट्र बोर्डाचा मानस आहे अजूनही कळालेला नाही. पण काल निकाल झाला आणि आज नीटची एक्झाम असल्यामुळे विद्यार्थ्यांचा मानसिक टेन्शन वाढले आहे, मानसिक ताण. तर विद्यार्थ्यांना मेंटल स्ट्रेस आले आहे. एका दिवसात निकालाचा ताण, यश अपयश याचे ॲनालिसिस आणि लगेच दुसऱ्या दिवशी कठीण एक्झामला सामोरे जाणं, याच्यामुळे दडपण, यामुळे विद्यार्थ्यांच्या कामगिरीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नियोजनाचा अभाव बोर्डामध्ये दिसून येतो. लॅक ऑफ कोऑर्डिनेशन. पालक आणि विद्यार्थी संघटनांनी, उदाहरणार्थ AISF इंडिया वाईड पेरेंट असोसिएशन यांनी तर या निर्णयाचा निषेध केलेला आहे. निकालावर याचा काय परिणाम होईल? इम्पॅक्ट ऑन एक्झाम. ज्या विद्यार्थ्यांचा निकाल अपेक्षित नसेल त्यांना नैराश्यामध्ये नीट परीक्षा द्यावी लागेल असा धोका तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर केवळ काही तांत्रिक बाबीमुळे झालेली घाई असून त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचा अनावश्यक ताण वाढला आहे आणि लाखो विद्यार्थ्यांचे मानसिक टेन्शन वाढलेले आहे. इथे आपण आकडेवारी बघूया. HSCचा निकाल 2 मे 2026 रोजी झाला असून 89.79% हा निकाल लागला आहे आणि नीटची एक्झाम आज आहे 3 मे 2026. एकूण विद्यार्थी महाराष्ट्र बोर्डाकडून सुमारे 15 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी 12वीची एक्झाम दिली होती. यातील बहुतांश लोक विद्यार्थी नीट एक्झाममध्ये बसणार आहेत. तर हे माझे एक छोटेसे ॲनालिसिस होते. 12वीचा निकाल हा नीट एक्झामच्या एक दिवस अगोदर का घेतला? आपल्याला हा व्हिडिओ विद्यार्थ्यांना कसा वाटला मला लाईक, शेअर आणि कमेंटद्वारे कळवा. धन्यवाद. थँक्यू.